नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अच्छाणं नमो लोये सव्यसाहं मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कंदकुंदाख्यो जैन धर्मोत्तमं सर्वमंगल मांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु सनातनं जैनं जयतु। तत्वज्ञान पाठमाला भाग 1 मध्ये आपण पाहत होतो लक्षण आणि लक्षणाभास। काल आपण अभिनव धर्मभूषण यतिराजांचा परिचय पाहिला होता। एकदा त्यांचा जयकारा करूया। अभिनव धर्मभूषण यतिराज की जय। अभिनव धर्मभूषण यतिराज यांचा काळ सांगायचा आहे। ज्यांना विचारेन त्यांनीच उत्तर द्या, सर्वांनाच मी अनम्यूट केलेलं आहे। राजश्री धर्मभूषण यतिराज यांचा काळ सामाजिक करायचं ना, शेवटचं 1918 60 वर्षाचा आयुकाल होता। आयुकाल 60 वर्ष आहे। इसवी सन विक्रम संवत इसवी सन आहे आता धर्मभूषण यतिराज इसवी सन 1358 ते 1418। ठीक आहे। पुढे प्रश्न आहे, कोणत्या राजाच्या काळामध्ये अभिनव धर्मभूषण यतिराज झाले होते? सुनीता काकी सांगा। एक मिनिट सांगते। कोणता राजा? प्रथम देवराय। राजा प्रथम देवराय याच्या काळामध्ये त्यांनी सुशोभित केलं होतं। यांचं मूळ नाव काय होतं? मूळ नाव फक्त काय होतं एवढं सांगा। सुनीता काकी सांगा। मी कसं ते नीट वाचलंच नव्हतं ना, त्यामुळे सॉरी। पाहून सांगायला पाहिजे। सुनीता काकी नाही येत आहे तर राजश्री काकी सांगा। गोमट नाव होतं। धर्मभूषण नाव होतं आणि त्यांना अन्य सर्व आचार्यांपासून वेगळं करण्यासाठी अभिनव लावलं आणि मागे यती हे शब्द लावले गेले, म्हणून त्यांचं नाव अभिनव धर्मभूषण झालेलं। ठीक आहे। आणि यांनी लिहिलेला महत्वपूर्ण ग्रंथ जो अत्यंत सोप्या, सरळ आणि तार्किक भाषेमध्ये लिहिलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव न्यायदीपिका। न्यायदीपिका त्या ग्रंथाचं नाव आहे न्यायदीपिका। आता आपण पहिल्यांदा पाठ वाचून घेऊया। लक्षणांसंबंधी काल सामान्य माहिती सांगितली होती की लक्षण शिकणं का आवश्यक आहे, तर लक्षण शिकल्याशिवाय आपल्याला परीक्षा करता येणार नाही आणि परीक्षा जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला खरं श्रद्धान होऊ शकत नाही, सम्यक दर्शन होऊ शकत नाही। सम्यक दर्शन झाल्याशिवाय मोक्ष मार्ग प्राप्त होऊ शकत नाही, भेद विज्ञान होऊ शकत नाही। ठीक आहे। आता आपण पाठ थोडासा वाचूया आणि थोडा पाठ वाचल्यानंतर आपण त्याच्या संबंधी चर्चा करूया। धर्मभूषण यतिराजांच्या गुरूंचं नाव विचारायचं राहिलं। गुरूंचं नाव होतं वर्धमान। वर्धमान स्वामी हे त्यांचे गुरु होते। पहा पाठ पहा, लक्षण आणि लक्षणाभास। प्रवचनकार म्हणतात, किसी भी वस्तु को जानने के लिए उसका लक्षण अर्थात परिभाषा जानना बहुत आवश्यक है, क्योंकि बिना लक्षण जाने उसे पहचानना तथा सत्य असत्य का निर्णय संभव नहीं है। वस्तु स्वरूप के सही निर्णय बिना
उसका विवेचन असंभव है। यदि किया जाएगा तो भी कुछ भी कहा जाएगा वह गलत होगा। अतः प्रत्येक वस्तु को गहराई से जानने के पहले उसका लक्षण जानना बहुत जरूरी है। जिज्ञासु विचारतोय आता, छान प्रश्न केला। लक्षण जानना तो आवश्यक है, यह ठीक है, पर लक्षण किसे कहते हैं पहले यह तो बताइए। प्रश्न काय विचारतायत, लक्षण करा, लक्षणाशिवाय सत्य असत्याचा निर्णय होत नाही आणि वस्तू स्वरूपाचा निर्णय त्याच्याशिवाय असंभव आहे। जर बिना लक्षणाचाच वस्तू स्वरूपाचा निर्णय केला गेला तरी सुद्धा तिथं सांगतायत की तो निर्णय निश्चितच चुकीचाच असणार, अंधश्रद्धा असणार। गोष्टीचं लक्षण करायचंय तर सर्वात आधी आपल्याला लक्षणाचंच लक्षण करणं, लक्षणाची परिभाषा पाहणं आवश्यक आहे। म्हणून शिष्य विचारतोय की लक्षणाचं लक्षण काय आहे ते तरी सांगा। तर सांगतायत, तुम्हारा प्रश्न ठीक है, किसी भी वस्तु का लक्षण जानने के पहले लक्षण की परिभाषा जानना भी आवश्यक है, क्योंकि यदि हम लक्षण की परिभाषा ही नहीं जानेंगे तो फिर विवक्षित वस्तु का जो लक्षण बनाया गया है वह सही है, सही ही है, इसका निश्चय कैसे किया जाएगा। परिभाषा सांगत आहेत, अनेक मिली हुई वस्तुओं में से किसी एक वस्तु को, पदार्थ को पृथक करने वाले हेतु को लक्षण कहते हैं। जैसा कि अकलंक देव ने राजवार्तिक में कहा है, परस्पर मिली हुई वस्तुओं में से कोई एक वस्तु जिसके द्वारा अलग की जाती है उसे लक्षण कहते हैं। ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहूया, पुढचा भाग नंतर पाहूया। पुन्हा एकदा परिभाषा फक्त वाचतोय, तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती पाहून मनातल्या मनात वाचा। अनेक मिली हुई वस्तुओं में से किसी एक वस्तु को पृथक करने वाले हेतु को लक्षण कहते हैं। आणि राजवार्तिक मध्ये सांगितलेली आहे, परस्पर मिली हुई वस्तुओं में से कोई एक वस्तु जिसके द्वारा अलग की जाती है उसे लक्षण कहते हैं। दुसरी परिभाषा आपण पाठ करूया सर्व। पर मिली हुई वस्तुओं में से द्वारा अलग की जाती है उसे लक्षण कहते हैं। पुन्हा एकदा वाचूया, परस्पर मिली हुई वस्तुओं में से कोई एक वस्तु जिसके द्वारा अलग की जाती है उसे लक्षण कहते हैं। पहा, आता ही परिभाषा आपल्याला समजावून घ्यायची आहे। काय सांगतायत, लक्षण का समजायचं हे सर्वांच्या लक्षात आलं। लक्षणाला समजावून घेतल्याशिवाय सत्य असत्याचा निर्णय होऊ शकत नाही। आणि आता आपल्याला सर्वच गोष्टींचे लक्षण पाहायचे आहेत, त्यापूर्वी लक्षण कशाला म्हणतात हे पण जाणून घेतलं पाहिजे। तर लक्षणाचं पण लक्षण, लक्षण म्हणजे परिभाषा पण त्यांनी अर्थ केलाय, सामान्य अर्थ आहे परिभाषा, परंतु तो वास्तविक अर्थ नाही। लक्षणाची परिभाषा काय आहे तर सांगतायत, परस्पर मिली हुई अनेक वस्तुओं में से किसी एक वस्तु को जिसके द्वारा अलग किया जाए उसे लक्षण कहते हैं। मराठी मध्ये नंतर सांगतोच। पहा, अनेक गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत आणि त्या अनेक गोष्टींमधून एका वस्तूला भिन्न करायचं आहे। अनेक गोष्टी आहेत, त्यातून एका वस्तूला भिन्न करायचं आहे। तर भिन्न करण्यासाठी ज्याचा प्रयोग केला जातो, भिन्न करण्यासाठी जी विशेषता सांगितली जाते त्या विशेषतेला भिन्न केलेल्या वस्तूला लक्षण म्हणत नाहीत, भिन्न केलेल्या वस्तूला लक्षण म्हणत नाहीत। तर ती वस्तू भिन्न करण्यासाठी जो हेतू दिला जातो, जे लक्षण जे सांगितलं जातं, ज्याच्या द्वारे ती वस्तू भिन्न केली जाते, अशा त्या गोष्टीला लक्षण असं म्हणतात। लक्षात आलं, वस्तू भिन्न करणे म्हणजे लक्षण नाही,
तर वस्तू भिन्न करण्यासाठी जो हेतू दिला जातो, ज्या शब्दांचा, ज्या विशेषणांचा प्रयोग केला जातो, त्याला लक्षण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल 5 बोटे आहेत. 5 बोटे आहेत, यांमधून मला एक वस्तू वेगळी करायची आहे, एक बोट वेगळं करायचं आहे. काय सांगणार? जे बोट सर्वात जाड आहे ते वेगळं करा. कोणतं बोट आहे? तुम्ही लगेच सांगणार अंगठा जाड आहे, अंगठा वेगळा करा. म्हणजे अंगठा हे बोट ओळखण्यासाठी कोणता हेतू दिला गेला? जाड आहे. अंगठ्याचं लक्षण काय केलं? अंगठा जाड आहे. जाड आहे याला काय म्हटलं जाणार? लक्षण म्हटलं जाणार. लक्षात आलं? 5ही बोट आहेत. हाताचा अवयव असल्या कारणाने बोट तर आहेत, परंतु बोट असून सुद्धा त्यातल्या अंगठ्याला जर वेगळं करायचं असेल तर त्याचं लक्षण काय म्हणावं लागेल? जाड आहे. जाड आहे याला लक्षण असं म्हटलं. लक्षण का म्हटलं? कारण की सर्व 5ही बोटांमधून त्याला वेगळं करण्यासाठी ज्या हेतूचा प्रयोग केला गेला, कोणत्या हेतूचा प्रयोग केला गेला? जाड आहे या हेतूचा प्रयोग केला गेला. या हेतूला लक्षण असं म्हणतात. या हेतूला लक्षण असं म्हणतात. ठीक आहे, लक्षण लक्षात आलं? यानंतर आता पुढचा पॉइंट पहा. उदाहरण पहा. खूप साऱ्या पांढऱ्या साडी नेसलेल्या महिला आहेत आणि त्या सर्व पांढऱ्या पांढरी साडी नेसलेल्या महिलांमधून आपल्याला आरिकांना वेगळं करायचं आहे. आरिकांना वेगळं करायचं आहे. आता आरिकांना वेगळं करण्यासाठी कोणतं लक्षण सांगितलं जाणार? तर ज्यांच्या हातामध्ये पिंची आणि कमंडलू आहे, ज्यांच्या हातामध्ये पिंची आणि कमंडलू आहे, त्या आरिका आहेत. त्या आरिका आहेत. पिंची आणि कमंडलू हे काय झालं? त्यांचं लक्षण. पिंची आणि कमंडलू त्यांचं लक्षण. वेगळं करण्यासाठी लक्षण आवाज येत नाही पंडितजी. जर एखाद्याला वेगळं करायचं असेल तर त्यांना वेगळं कसं केलं जाऊ शकेल? तर तुम्ही म्हणाल त्यांचं नाव घ्या आणि त्यांना करा. फॉर एक्झाम्पल तनुजा आहे, तर तनुजा नाव घेतलं की अन्य सगळ्या आपल्या क्लास मधल्या व्यक्तींपासून त्या वेगळ्या होणार आहेत. ठीक आहे, परंतु आता लक्षात घ्या, आता जर असं म्हटलं एक क्लास आहे, 60 जणांचा एक वर्ग भरलेला आहे स्कूलमध्ये, आणि त्या स्कूल मधल्या एका क्लासमध्ये राजेश नावाचे 2 व्यक्ती आहेत. राजेश नावाचे 2 विद्यार्थी आहेत. आता जर त्या राजेशला, त्या 2 राजेश पैकी मला एकाला वेगळं करायचे, खूप सारे विद्यार्थी आहेत, त्या वर्गामधून, त्या क्लासमधून मला राजेशला वेगळं करायचं आहे. मग आता तो राजेश कसा वेगळा करणार? राजेश या फक्त नावाने त्याला वेगळं करता येणार नाही. राजेश हे त्याचं नाव आहे हे खरं आहे, परंतु त्या राजेशला आता लक्षण करता येणार नाही. राजेश या शब्दाला आता लक्षण करता येणार नाही. का? कारण की अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून मला जो राजेश हवा आहे त्याला त्याच्याद्वारे वेगळं केलं जाऊ शकत नाही. मग आता स्कूलमध्ये युनिफॉर्म पण सारखाच असणार म्हटल्यावर त्याच्या कपड्यांद्वारे पण त्याला मी वेगळं करू शकणार नाही. मग वेगळं कसं करणार? तर पुढं सांगितलं, जो चष्मा घालतो त्या राजेशला बोलवून आणा. जो चष्मा घालतो, आता दोन्ही राजेश चष्मा घालत
नाही. एकच राजेश चष्मा वापरतो. तर मग सांगितलं जो चष्मा घालतो वर्गामधल्या त्या राजेशला काय करा, बोलवून आणा. मग आता अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून वेगळं करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक पडल्या. कोणकोणत्या? चष्मावाली सुद्धा अनेक मुलं वर्गामध्ये होती, त्यामुळे फक्त चष्म्यावाल्या मुलाला बोलवून आणा असं पण सांगणार नाही. आणि फक्त राजेशला म्हणतं तर दोन राजेश आले असते, म्हणून चष्मा प्लस राजेश अशा प्रकारची दोन लक्षणं काय करण्यात आली, त्या विद्यार्थ्याला सर्व वस्तूंमधून वेगळं करण्यासाठी वापरण्यात आली. दोन लक्षणं वापरण्यात आली. ठीक आहे, दोन वापरण्यात आली. हे का सांगतोय पहा, आपल्या सर्वांचा परमोत्कृष्ट ग्रंथ जो आपण मानतो कोणता आहे? तत्वार्थ सूत्र. तत्वार्थ सूत्र ग्रंथामध्ये पहिलंच सूत्र आहे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सर्वांना माहिती आहे हे सूत्र प्रतिदिन मनन करण्यायोग्य आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. विचारलं मोक्ष मार्ग काय आहे, आचार्यांना विचारलं तर आचार्य सांगतात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. आता पहा, मात्र सम्यक दर्शन मोक्ष मार्ग आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आहे, वेगळा काढायचा आहे. कोणता मोक्ष मार्ग वेगळा काढणार? सम्यक दर्शन वाला मोक्ष मार्ग वेगळा काढणार का? आचार्य म्हणतात नाही. सम्यक ज्ञान वाला मोक्ष मार्ग वेगळा काढणार का? आचार्य म्हणतात नाही. सम्यक चारित्र वाला तरी मोक्ष मार्ग आहे का? आचार्य म्हणतात नाही. मग सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान मिळून मोक्ष मार्ग होतो असं म्हणा? नाही. सम्यक दर्शन सम्यक चारित्र मिळून मोक्ष मार्ग? नाही. सम्यक ज्ञान सम्यक चारित्र मिळून मोक्ष मार्ग? नाही. मोक्ष मार्गाचं लक्षण काय? आचार्य सांगतात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. अर्थात सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र या तिन्हींची एकता म्हणजे मोक्ष मार्ग आहे. यातला एक पण चालणार नाही, यातले दोन पण चालणार नाहीत. तिन्हीच्या तिन्हींचं एकत्रीकरण एकता म्हणजे मोक्ष मार्ग आहे. म्हणून जिथून कुठूनही मोक्ष मार्ग सुरू होतो तिथून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हे एकत्र असणं निश्चित आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, कारण की मोक्ष मार्गाचं ते लक्षण आहे. ग्रंथांमध्ये आचार्यांनी सोपी उदाहरणं दिलेली आहेत की खूप सारे ग्वाले उभे आहेत, ग्वाले असतात आणि काठी हे त्याचं काय म्हणवलं जाणार? लक्षण म्हणवलं जाणार. काठी हे देवदत्ताचं लक्षण म्हणवलं जाणार. तसं मोक्ष मार्गाचं लक्षण काय म्हणवलं जाणार? मोक्ष मार्गाचं लक्षण काय म्हणवलं जाणार? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हे मोक्ष मार्गाचं लक्षण आहे. अजून पहा, भेद विज्ञान करायचं आहे. भेद विज्ञान कसं करणार? मी जीव आहे आणि बाकी सगळं अजीव आहे. तत्व शिकलो ना आपण, मी जीव आहे आणि माझ्याहून सगळं अजीव आहे. मग आता मी जीव आहे हे कसं ओळखणार? मग तुम्ही लक्षण सांगितलं,
तो ते ज्ञान दर्शन चैतन्यवाला आत्मा मी जीव आहे. आणि अन्य सगळे जीव असतील तरी सुद्धा त्यांच्या ज्ञान दर्शनच्या द्वारे मी जाणत नाही, म्हणून ते माझ्यासाठी अजीव तत्व आहेत. लक्षात आलं? ज्ञान दर्शन, कोणतं ज्ञान दर्शन जीव तत्व आहे? माझं स्वतःच ज्ञान दर्शन माझ्यासाठी जीव तत्व आहे, असा निर्णय. अन्य सर्व जीवांमधून सुद्धा आपल्या जीव तत्वाला बाहेर काढणं, अशा प्रकारचं भेद विज्ञान करण्यामध्ये हे लक्षण आपल्याला उपयोगी पडतं. अजीव तत्वाचं लक्षण करायचं आहे तर ज्यामध्ये जाणण्या पाहण्याची शक्ती नाही. कशी? ज्यामध्ये माझ्या जाणण्या पाहण्याची शक्ती नाही, ते असतं अजीव तत्व. मग अशा प्रकारे आपण अनेक मिसळलेल्या वस्तू विश्वातल्या आहेत, त्यातून एका जीवाला भिन्न केलं आणि त्या सर्व मिसळलेल्या वस्तूंमधून अजीव तत्वाला ज्याच्याद्वारे भिन्न केलं त्याला लक्षण असं म्हणतात. ज्याच्याद्वारे भिन्न केलं त्याला लक्षण असं म्हणतात. ऍक्च्युली आत्ताच शिकवतोय तर आत्ताच तुम्हाला प्रश्न पण विचारले पाहिजेत, परंतु उद्या कक्षा करेक्ट आपली 9 वाजता चालू होणार आहे आणि तेव्हा कोणाचेही एक्सक्युजेस ऐकले जाणार नाहीत. सर्वांनी मला लक्षणासाठी एक एक उदाहरण सांगायचं आहे. लक्षणासाठी एक एक उदाहरण सांगायचं आहे. ठीक आहे? तुम्ही म्हणाल कसं सांगायचं? अजून एकदा सांगतो. खूप सारे व्यक्ती आहेत, त्यातला एकच व्यक्ती जो पांढऱ्या केसांवाला आहे, त्याला वेगळं करणे. मग परस्पर मिसळलेल्या अनेक व्यक्तींमधून पांढऱ्या केस या हेतूच्या द्वारे काय केलं आपण? एका व्यक्तीला भिन्न केलं. तर पांढरे केस हे लक्षण आहे, हे महत्वाचं आहे. लक्षण काय आहे? पांढरे केस हे लक्षण आहे. आता पुढे वाचूया आपण. लक्षण सर्वांच्या लक्षात आलं? यामध्ये काही शंका असेल तर हँड रेज करून तुम्ही विचारा, अन्यथा आपण पुढे. लक्ष कशाच म्हणतात हे आपल्याला शिकायचं आहे. पहा, सोपं आहे. लक्षणाची परिभाषा पहिल्यांदा तुम्ही मराठीत लिहून घ्या. लक्षणाची मराठीमध्ये परिभाषा: परस्पर मिसळलेल्या अनेक पदार्थांमधून, परस्पर मिसळलेल्या अनेक पदार्थांमधून, परस्पर मिसळलेल्या अनेक पदार्थांमधून एका पदार्थाला ज्या हेतूच्या द्वारे भिन्न केले जाते, त्या हेतूला लक्षण असे म्हणतात. परस्पर मिसळलेल्या अनेक पदार्थांमधून, पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, काहीही चालेल, अनेक वस्तूंमधून, अनेक पदार्थांमधून एका पदार्थाला ज्या हेतूच्या द्वारे भिन्न केले जाते त्याला लक्षण असे म्हणतात. हा, मी अपेक्षा करतोय की मी जेव्हा सांगतोय तेव्हा तुम्ही लिहित आहात, म्हणून प्रश्न विचारतोय. वंदना गांधी यांनी मला परिभाषा ऐकवायची आहे. आपण लिहित असाल तर अनम्यूट करून तुम्ही परिभाषा ऐकवा. मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे. लक्षण कशाचं? आपला आवाज येत नाही. ठीक आहे, अन्य कोणी सांग.
तर हँड रेज करा. सुप्रियाजी यांनी सांगा कशास म्हणतात, लक्षण कशास म्हणतात. अनम्यूट केलेलं आहे आपल्याला, उत्तर सांगा. एकमेकांमध्ये मिसळलेल्या वस्तूंमधून विशिष्ट प्रकारच्या वस्तूला वेगळं काढणे. हा, ठीक आहे. एकमेकांमध्ये मिसळलेल्या अनेक वस्तूंमधून एका वस्तूला त्या हेतूच्या द्वारे भिन्न केलं जातं. त्या हेतूला, त्या वस्तूला नाही, त्या हेतूला लक्षण असं म्हणतात. आणि आता पुढचा वाचूया. ठराविक वस्तूंना वेगळे काढणे. पहा स्क्रीन वरती. आता पुढे वाचूया पाठ आपण. हा, जिज्ञासूने पुढे प्रश्न केलेला आहे. और लक्ष्य कशास म्हणतात? जिसका लक्षण किया जाए उसे लक्ष्य कहते हैं. जिसका लक्षण किया जाए उसे लक्ष्य कहते हैं. जैसे जीव का लक्षण चेतना है, इसमें जीव लक्ष्य हुआ और चेतना लक्षण. लक्षण से जिसे पहचाना जाता है वही तो लक्ष्य है. काय सांगतायत? लक्षण से जिसे पहचाना जाता है वही तो लक्ष्य है. बस आज आपल्याला एवढंच शिकायचं आहे. लक्ष आणि लक्षण, लक्ष आणि लक्षण दोन गोष्टी आहेत. लक्षण म्हणजे ज्या हेतूच्या द्वारे भिन्न केलं जातं त्याला लक्षण असं म्हणतात. आणि ज्या गोष्टीला भिन्न केलं जातं त्या गोष्टीला काय म्हणतात? लक्ष असं म्हणतात. लक्षाची परिभाषा लिहून घ्या. लक्ष कशास म्हणतात? तर लक्षाची परिभाषा आहे लक्षणाच्या द्वारे ज्याला भिन्न केले जाते, लक्षाच्या द्वारे ज्याला भिन्न केले जाते त्याला लक्षण असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याचं लक्षण केलं जातं त्याला लक्ष असं म्हणतात. ठीक आहे, ज्याचं लक्षण केलं जातं त्याला लक्ष असं म्हणतात. हा, मगाच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं चष्मेवाला आणि राजेश नावाचा जो व्यक्ती असेल त्याला भिन्न करा क्लासमधून. म्हणजे राजेश हा काय झाला? लक्ष झाला. खूप सारे वाले होते आणि हातात दंड धरलेला जो होता, काठी पकडलेला जो व्यक्ती होता, तो काठी पकडलेला हे झालं लक्षण. आणि लक्ष कोण आहे? लक्ष आहे देवदत्त. लक्ष काय आहे? देवदत्त. लक्ष होता राजेश, लक्ष होता देवदत्त. अशा प्रकारे सांगण्यात येईल की ज्याला भिन्न केलं जातं त्याला देवदत्त असं, त्याला लक्ष असं म्हटलं जातं. ज्याच्या द्वारे भिन्न केलं त्याला लक्षण आणि ज्याला भिन्न केलं त्याला लक्ष. ठीक आहे, लक्ष आणि लक्षण या दोन्ही गोष्टी लक्षात यायला पाहिजे. पुन्हा एकदा, सम्यक दर्शन, ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग, यामध्ये सम्यक दर्शन, ज्ञान चारित्र आणि हे आहे लक्षण. सम्यक दर्शन, ज्ञान चारित्र आणि हे लक्षण. आणि लक्ष काय आहे? मोक्ष मार्ग. मोक्ष मार्ग हे लक्ष आहे. लक्षाचे लक्षण केले जाते. लक्षाचे लक्षण केले जाते. भेद विज्ञान करायचं आहे. आपल्या जीवाला सर्वांपासून भिन्न करायचं आहे. तर कसं भिन्न करणार? ज्या ज्ञानाच्या द्वारे मी जाणतो त्या ज्ञान दर्शन स्वभावी मी चैतन्यमयी जीव आहे. मी जीव आहे हे झालं लक्ष आणि चैतन्यमयी आहे हे झालं लक्षण. चैतन्यमयी हे लक्षण आणि जीव आहे हे लक्ष.
ज्याला भिन्न कळलं ते आहे लक्ष. ठीक आहे, उद्या तुम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये मी 1-2 उदाहरणं लिहून ग्रुप वरती टाकेन. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पण लिहून 2-3 उदाहरणं लिहायची आहेत. वाक्य लिहायचं, वाक्यामधलं लक्षण लिहायचं आणि लक्ष लिहायचं, लक्षण लिहायचं आणि लक्ष लिहायचं. ऊस गोड आहे, ऊस गोड आहे. खूप सारी ठेवलेल्या आहेत वस्तू आणि त्यातून ऊस गोड आहे असं सांगितलं, किंवा जो गोड आहे तो ऊस आहे. मग काय झालं? गोड असणे, गोड असणे हे आहे लक्षण आणि ऊस आहे लक्ष. गोड असणे हे आहे लक्षण आणि गोड आहे हे आहे लक्ष. अजून एक गोष्ट सांगू, खरे देव कोणाला म्हणतात? खरे देव कोणाला म्हणतात? जे वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात त्यांना खरे देव म्हणतात. हे जरी वितरागी देवांचं लक्षण असलं तरी अनेक सारे फोटो तुमच्या समोर ठेवले, सारे फोटो ठेवले. एक जण कपडे घालून आहेत, एक जण डोक्यावरती मुकुटवाले आहेत, एकांच्या गळ्यात साप आहे, एकाच्या हातात त्रिशूल आहे, एकाच्या हातात गदा आहे. अशा प्रकारचे अनेक देवी आणि देव तुमच्या समोर ठेवले. तर आता यांमधून भिन्न करण्यासाठी लक्ष काय सांगत होतो की परिग्रह रहितपणा, परिग्रह रहितपणा हे आहे लक्षण आणि जी महावीर स्वामींची मूर्त वेगळी निघेल ते आहे लक्ष. परिग्रह रहितपणा आहे तेच दर्शन करण्यायोग्य आहेत, खरे देव आहेत हे लक्षात घेण्यायोग्य आहे. मीटिंग आपली 1 मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, वितरागी देव ज्यांना नमस्कार करायचा आहे, मंदिरात स्थापन करायचं आहे, असे कोण असतात? खूप सारे चित्र दिले, तर त्यातून लक्षणाच्या द्वारे वेगळं काढलं जाणार. लक्षण कोणतं? अपरिग्रहत्व हे लक्षण, वितरागता हे लक्षण. फोटोत तर सर्वज्ञता दिसणार नाही, हितोपदेशिता दिसणार नाही. तर फोटोमध्ये काय दिसेल की ते निर्ग्रंथ, निष्परिग्रही आहेत, अपरिग्रही आहेत, हे त्यांचं लक्षण केलं जाणार. आणि त्यानंतर दुसरं लक्ष म्हणजे वितरागी भगवान जे सेपरेट, महावीर भगवान जे सेपरेट केले जातील ते लक्ष म्हणवले जातात. अशा प्रकारे सांगितलेलं आहे की लक्ष आणि लक्षण ओळखून जीवनामध्ये खूप सारे फायदे होतात. आता फायदे लिहायला सांगणार नाही, पाठ 4 दिवस शिकवला जाईल तेव्हा तुम्ही विचार करा कोणकोणते फायदे होतात ते लिहित जावा. आता उद्या फक्त तुम्ही अशी मला उदाहरणं द्यायची आहेत. एका बाजूला एक वाक्य लिहिलं, मीठ खारट आहे, मीठ खारट आहे.
खारटपणा हे लक्षण, मीठ हे लक्ष. खारटपणा लक्षण, खारटपणा लक्ष, मीठ. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. 2-2 उदाहरणं मी उद्या सकाळी कक्षेमध्ये प्रथमतः विचारणार आहे. ठीक आहे, इथेच थांबूया. बोलिये महावीर भगवान की जय.